हाय स्टुडंट्स, आज आपण लास्ट मेथड घेणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. आपली मागची एक्सरसाइज पण कंप्लीट झाली आहे. आता ही पुढची लास्ट अल्जेब्रिक मधली ही लास्ट मेथड आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. त्याच्या अगोदर आपण एक तीन पॉइंट बघितले होते स्टार्टिंगला जेव्हा चॅप्टर स्टार्ट झाला होता. कंडिशन बघितल्या होत्या, तीन कंडिशन. फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिलेलं होतं त्यांनी की जर सपोज आपले a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल्स टू b1 अपॉन b2 असेल. सपोज x आणि y चे कोइफिशियंट जर आपण कम्पेअर केले, त्याचे रेशो कम्पेअर केले दोन लिनियर इक्वेशन मध्ये, जर सपोज ते इक्वल्स टू नसेल तर आपण काय म्हणायचो, देअरफॉर ओनली वन युनिक सोल्युशन. याचं काय यायचं, एकच सोल्युशन यायचं. एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला एकच मिळायच्यात, बरोबर. याला आपण काय म्हणायचो, युनिक सोल्युशन म्हणायचो, बरोबर. ही जर पहिली कंडिशन आली तर काय असायची, युनिक सोल्युशन असायचं. सपोज दुसरी कंडिशन काय होती, a1 अपॉन a2 इज इक्वल्स टू b1 अपॉन b2 इज इक्वल्स टू c1 अपॉन c2. जर तिन्ही इक्वल असेल, तिन्ही एक्स चे वाय चे कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म हे तिन्ही इक्वल असेल तर काय यायचं, आपल्याला इकडं इन्फानाइट सोल्युशन यायचे, बरोबर. मल्टिपल सोल्युशन मिळायचे आपल्याला, ज्याला की आपण काय म्हणू शकतो, इन्फानाइट सोल्युशन्स म्हणायचो. थर्ड कंडिशन होती की जर a1 अपॉन a2 इज इक्वल्स टू b1 अपॉन b2, हे दोन्ही जर इक्वल असेल बट कॅन नॉट इक्वल्स टू c1 अपॉन c2, जर इक्वल्स टू नसेल तर आपण काय म्हणायचो, ज्याला पॅरलल लाईन्स यायचं, बरोबर. तर याचं नो सोल्युशन असायचं, नो सोल्युशन, बरोबर. हे आपण बघितलं होतं तीन याच्यामध्ये की त्या कंडिशन, आता त्या कंडिशन वरतीच ही मेथडचे काही क्वेश्चन पण आहेत. पण ही मेथडनी कसं सॉल्व्ह करतात, एक एक्झाम्पल घेऊन मी एक्सप्लेन करते की ही मेथडनी क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करतात. याच्यामध्ये सपोज एक एक्झाम्पल घेऊन डायरेक्ट एक्सप्लेन करते मी. एक एक्झाम्पल बुक्स मधलं सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल घेऊयात, एकदम इझी आहे. त्याच्या अगोदर नाही तर आपण मेथड बघूयात कसं सॉल्व्ह करायचं आहे म्हणून. फर्स्ट ऑफ ऑल जर सपोज असं एक्झाम्पल असेल, a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल्स टू 0, आणि ही पहिलं लिनियर इक्वेशन सपोज. आणि दुसरं a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल्स टू 0, सपोज हे दुसरं इक्वेशन आहे. याला सॉल्व्ह करताना कसं घ्यायचं असतं, सॉल्व्ह करताना काय करायचं, अगोदर b1 घ्यायचा, त्याचा बाण इकडे जाऊ द्यायचा, त्यानंतर इथं काय घ्यायचं b2, त्याचा इकडे जाऊ द्यायचा, ठीक आहे. हे सॉल्व्ह करताना म्हणून ही अगोदर घेते एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या अगोदर. याला सॉल्व्ह करण्यासाठी काय काय लागणार आहेत आपल्याला, b1 b2 तर माहित असेल आपल्याला, y चे कोइफिशियंट घ्यायचे अगोदर, बरोबर. त्यानंतर काय करायचं, इथे घ्यायचं आपण c1 अपॉन c2, इथे घ्यायचं c1 अपॉन c2. त्यानंतर परत c1 ला इकडे घ्यायचं a1 आणि c2 ला घ्यायचं इकडं a2, बरोबर. त्यानंतर परत काय करायचं, a2 ला इकडे घ्यायचा b2 आणि a1 ला इकडे घ्यायचा b1 आणि b2 डबल होणार आहे, b1 आणि b2. याचा फॉर्म्युला असणार आहे, पहिले b1 नंतर काय c2, त्याला b2 c1 ला a2, इथे a1 आणि खाली a2 आहेत. c1 ला a2, त्यानंतर इथं b1 आणि b2, सगळे a1 अगोदर b1 ची घ्यायची, नंतर c1 ची, मग a1 a2 आणि b1 b2. तर x ची जर तुम्हाला व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला हे पहिलं लिहावं लागेल. इथं मग y च्या व्हॅल्यूसाठी, आणि इथं जो कॉन्स्टंट आपला असतो, कॉन्स्टंट टर्म सपोज तिला 1 मानू आपण, ते सॉल्व्ह करण्यासाठी. याचे फॉर्म्युले कसे आहेत, मग जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही काय करणार, x अपॉन काय घेणार बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या. x अपॉन, तुम्हाला हे फक्त एवढं जरी लर्न केलं ना तर हे बाकीचं लर्न होऊन जाईल. x ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय घ्यायचं, अगोदर हे b1 इंटू c2 ची मल्टिप्लिकेशन, या दोघांचं म्हणून हे बाण असे दाखवलेले आहेत. b1 आणि c2 चं मल्टिप्लिकेशन, b1 इंटू c2 मायनस हे b2, इथला हा b2 आणि इंटू हा c1 चं मल्टिप्लिकेशन. तर तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळणार. त्यानंतर इज इक्वल्स टू सेकंड वाला y ची व्हॅल्यू साठी इथून y वरती लिहायचा, खाली c1
इंटू A2, हा A2 हे वारनं दाखवलंय A2 मायनस हा C2 आणि तो वरचा A1. अगोदर इकडची साईड घ्यायची मग ही साईड लिहायची. इज इक्वल्स टू 1 अपॉन फॉर्म्युला बघा आता इथं A1 इंटू B2 मायनस A2 इंटू B1, हा वरचा B1. हे झाले फॉर्म्युला. याच्यामध्ये मग व्हॅल्यू पुट करायच्या ज्या आपण पेअर ऑफ इक्वेशन मध्ये असतील ते व्हॅल्यू पुट करायच्या. आणि याला कसं सॉल्व्ह करायचं ते इक्वेशन मध्ये बघूयात. अगोदर हे नोट डाऊन करून घे व्यवस्थित, काय काय फॉर्म्युले लागणार आहे, कसे कसे फॉर्म्युले पुट करायचे. ठीक आहे. सेकंड, क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करण्यासाठी एक क्वेश्चन घेतलाय मी. सपोज तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की दिलेल्या जे पेअर ऑफ लिनियर इक्वेशन आहे त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडनी सॉल्व्ह करा, आणि तुम्हाला असे दोन लिनियर इक्वेशन दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल जी कॉन्स्टंट टर्म आहे इकडची, ती कॉन्स्टंट टर्म ह्या साईडला बोलून घ्यायची, म्हणजे तिला इकडे लिहून घ्यायचं. ही प्लस इकडे आल्यावर काय होणार मायनस. याला इक्वेशन 1 नाव द्या, इकडे 0 राहणार. बरोबर. 74ला पण इकडे बोलून घेणार आपण 3x प्लस 5y मायनस 74 इज इक्वल्स टू 0. त्या साईडला 0 राहणार. आता याला इक्वेशन 1 आणि हा इक्वेशन 2. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी माहिती आहे A1 आपण कशाच्या कोइफिशियंटला म्हणतो, एक्सच्या कोइफिशियंटला. पहिल्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोइफिशियंट काय असतो आपला A1 असतो, हा झाला 2. B1 काय असणार आपला वायचा कोइफिशियंट इक्वेशन 1 मधला 3 आणि C1 काय झाला आपला -46. बरोबर. त्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये A2 कशाला म्हणणार आपण 3, B2 म्हणजे काय झाला आपला 5 आणि C2 काय झाला आपला -74. आपण लिहून घेतलं हे. त्यानंतर आपला फॉर्म्युला काय, स्टार्टिंग कुठनं होते B1, फॉर्म्युला लिहून घेत जा म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. B1 B2 आपण लिहून घेतो अगोदर. इकडे बाणनी दाखवणार, इकडे काय लिहितो आपण A1 ची लाईन लिहितो का C1 ची लाईन लिहितो, आय थिंक सो C ची लिहितो आपण. बरोबर, C ची लिहितो. B1 इंटू C2. बरोबर. नंतर B2 नंतर काय इथं C1 नंतर आपण काय करतो A2 लिहितो इथं खाली A2. C2 चा वरती काय जाणार A1 आणि परत A1 पासून जाणार B2 ला आणि A2 पासून जाणार B1 ला. फॉर्म्युला लिहून घेतलाय आपला अगोदर. हा ही असते x साठी, ही y साठी आणि ही 1 साठी कॉन्स्टंट टर्म साठी. आता व्हॅल्यू पुट करू. B1 काय इथं 3 येणार. नंतर B2 काय दिलेला आहे आपला 5, इथं 5 येणार. मग हा C2 काय आता आपला बघा C2 कुठे आहे -74 आणि इथनं कुठे जाणार C1 ला. C1 काय आला आपला -46. त्यानंतर C1 झाल्यानंतर इथं काय A2 कुठे आहे 3 आणि इथनं A1 काय दिलेला आहे इथं 2. परत इकडे काय करणार B2 किती दिलाय, जे स्टार्टिंगला आले तेच एंडला येणार. इथं 5 आणि इकडे वरती काय येणार 3. बरोबर. इथे A2 3च आहे ना. बरोबर. पुट केलेत व्हॅल्यू. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय सॉल्व्ह करण्यासाठी, आपल्याला जर x सॉल्व्ह करायचा असेल तर आपण काय लिहितो अगोदर B1 C2. बरोबर. B1 इंटू C2. आता B1 काय इथं 3 इंटू C2 काय इथं -74 मायनस हा 5 इंटू -46. आपण लिहून घेतले आधी, मल्टिप्लिकेशन नंतर करूयात. इक्वल्स टू y अपॉन. आता y अपॉनला काय लिहितो आपण इथून स्टार्ट करतो. बरोबर. हे पहिला हा बॉक्स कंप्लीट झाला. y ला आपण इथनं स्टार्ट करतो. C1 इंटू A2. C1 काय दिलं इथं -46 इंटू 3 मायनस इथं काय करतो -74 इंटू 2. हे जे निगेटिव्ह नंबर्स आहेत त्यांना मी निगेटिव्ह ब्रॅकेट टाकले. इज इक्वल्स टू 1 अपॉनला काय करतो आपण 2 A1 इंटू B2. मग 2 इंटू 5 मायनस 3 इंटू 3 लिहिले आपण. आता आपण याचं मल्टिप्लिकेशन करूयात. देअरफॉर लिहा हवं तरी तर देअरफॉर x अपॉन 74 3 जा 74 इंटू 3 4 जा 12 1 गेला 3 7 जा 21 22. बरोबर.
3 4 जा 12, 1 3 7 21 आणि 22, 2 2 2. इथं निगेटिव्ह साईन आहे, इथे काय -2 2 2 मायनस. आता 46 इथं मायनस मायनस काय होऊन जाणार, मायनस मायनस इथं होणार प्लस. आणि 46 × 5, 5 6 जा 30, 3 गेले, 5 4 जा 20 23, 230 आले इथं, 230 बरोबर इज इक्वल्स टू y अपॉन 46 3 जा 3 6 जा 18 चा 8, 1 गेलं 3 4 जा 12, 12 आणि 13. याचं मायनसचं साईन ॲज इट इज. इथं मायनस मायनस काय होणार प्लस. आणि 2 4 जा 8, 2 7 जा 14 इज इक्वल्स टू 1 अपॉन 5 2 जा 10 आणि 3 3 जा 9. केलाय व्हॅल्यू पुट. आता त्याच्या पुढचं सॉल्व करूयात. त्याच्या पुढे काय दिलं बघा, x अपॉन काय 230 मधनं 2 2 2 गेले, किती उरले 8 उरणार. बट बिग नंबरला प्लस साईन आहे तर आन्सरला पण पॉझिटिव्ह साईन येणार. इज इक्वल्स टू y अपॉन इथं 148 मधनं 138 गेले, प्लस मायनस मायनस ना, 10 उरणार इथं. इज इक्वल्स टू 10 मधनं 9 गेले, 1 अपॉन 1. आता ही कॉन्स्टंट टर्म आहे, काय करायचं कॉन्स्टंट टर्म इथे x काढायचा y काढायचा आहे. मग याला तर कम्पेअर करू शकत नाही, ह्या दोघांमध्ये तर सॉल्व करू शकत नाही. मग ही 1 अपॉन 1 काय करायची, x अपॉन 8 च्या समोर पण 1 अपॉन 1 घ्यायची, ही कॉन्स्टंट वाली टर्म याच्या समोर पण घ्यायची एकदा. अँड y अपॉन 10 याच्या समोर पण एकदा घ्यायची सॉल्व करण्यासाठी, कारण ही कॉन्स्टंट टर्म पूर्ण सॉल्व झालेली आहे ना. मग याला काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 1 x ला मल्टिप्लाय जाणार, x इंटू 1 x, 8 इंटू 1 8 इंटू 1 8, x इंटू 1 x, x इज इक्वल्स टू काय मिळाला मला 8. आणि त्यानंतर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन y इंटू 1 आणि 10 इंटू 1, y इंटू 1 y आणि 10 इंटू 1 10. तर ही झाली y ची पण झाली, x ची पण सॉल्व केली, y ची पण सॉल्व केली. आपल्याला हेच फाइंड करायचं होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडनी. हे नोट डाऊन करून घ्या, आणखीन एक एक्झाम्पल करून सॉल्व करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मी तुम्हाला आत्ताच 3 कंडिशन सांगितल्यात बरोबर. एक युनिक सोल्युशनसाठी, एक इन्फिनाइट सोल्युशनसाठी आणि एक नो सोल्युशनसाठी. कंडिशन तुम्हाला तिन्ही पण सांगितल्या मी स्टार्टिंगच्या याच्यामध्येच. आता याच्यामध्ये क्वेश्चन विचारला, फॉर विच व्हॅल्यूज ऑफ पी डज द पेअर ऑफ इक्वेशन गिव्हन बिलो हॅज युनिक सोल्युशन. त्यांनी सांगितलंय की पी ची अशी कोणती व्हॅल्यू मी इथं पुट केली तरी हा काय देईल, एक तुम्हाला युनिक सोल्युशन देईल. त्यांनी विचारलंय क्वेश्चन मध्ये. मग पी ची अशी कोणती व्हॅल्यू यायला पाहिजे की आपल्याला युनिक सोल्युशन मिळेल. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती आहे, याला जर कम्पेअर केलं आपण जनरल फॉर्म सोबत तर आपल्याला a1 काय मिळणार 4, b1 काय मिळणार p आणि c1 मिळणार 8, a2 मिळणार 2, b2 मिळणार 2 आणि c2 मिळणार 2 बरोबर. त्यानंतर आता आपल्या युनिक सोल्युशनची कंडिशन काय, कंडिशन फॉर युनिक सोल्युशन. युनिक सोल्युशन साठी कंडिशन काय होती आपली, कंडिशन फॉर युनिक सोल्युशन कंडिशन होती आपली a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल्स टू b1 अपॉन b2. ही कंडिशन आपल्याला काय करायची, सॅटिस्फाय करायची. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूयात. a1 काय तर 4 अपॉन a2 काय आपला 2 कॅन नॉट बी इक्वल्स टू b1 काय आहे p आणि b2 काय आलाय 2. याला आपण जर सपोज सॉल्व केलं तर आता दोन्ही साईडला 2 2 आहेत बरोबर. नाही तर हा 2 डिवाइडला इकडे आल्यावर काय होणार, मल्टिप्लाय होणार. हे बघा 4 अपॉन 2, हा 2 डिवाइडला इकडे आल्यावर काय होणार मल्टिप्लाय. इकडे फक्त p राहणार, हे 2 2 गेट कॅन्सल. मग p ची व्हॅल्यू काय, इकडे काय राहिलं फक्त 4 कॅन नॉट बी इज इक्वल्स टू p. मग देअरफॉर काय म्हणू शकतो, p इज नॉट इक्वल्स टू 4. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की p ची व्हॅल्यू जर 4 सोडली, नॉट इक्वल्स टू आहे ना, जर 4 सोडली तर बाकीच्या कोणत्याही व्हॅल्यू जर इथं पुट केल्या तर आपल्याला काय मिळणार, युनिक सोल्युशन मिळणार. जर आपण p च्या जागी 4 पुट केली तर आपल्याला युनिक सोल्युशन मिळणार नाही, कंडिशन मग चेंज होणार. मग देअरफॉर आपण म्हणू शकतो all values of p, so therefore all values of p
एक्सेप्ट काय 4 except for the above pair of linear equation gives the unique solution. तुम्ही ते पुढे नोट डाऊन करून घ्या की तुम्हाला काय मिळणार. हे 4 जर सोडली जर सगळे ऑल बाकी पी च्या कोणत्याही व्हॅल्यू घेतल्या फक्त एक्सेप्ट काय 4 सोडून बाकीच्या व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर तुम्हाला काय मिळणार युनिक सोल्युशन मिळणार. नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. आपण आता डायरेक्ट एक्सरसाइज 3.5 घेतोय. 3.5 मध्ये बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मी स्क्रीन वरती दिसतोय तुम्हाला. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलाय. विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ लिनियर इक्वेशन हॅज युनिक सोल्युशन, नो सोल्युशन और इन्फिनाइटली मेनी सोल्युशन. इन केस देयर इज अ युनिक सोल्युशन फाइंड इट बाय यूजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. त्यांनी काय सांगितलंय की जे बिलो दिलेले इक्वेशन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा की कोणतं युनिक सोल्युशन आहे, कोणत्याचं नो सोल्युशन येणार आहे, कोणत्याचं इन्फिनाइटली मेनी सोल्युशन असणार आहे. त्या तिन्ही कंडिशन चेक करा आणि जर सपोज त्या पेयर ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये जर एखादं युनिक सोल्युशन येत असेल, युनिक सोल्युशनचा अर्थ होतो की एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करता येत असतील तर त्याला तुम्ही कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडनी. आता आपण वन बाय वन एक एक चेक करूयात. आता समजा मी हा क्वेश्चन नंबर फर्स्ट लिहिला ए. आता याला चेक करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला कशा कशाची व्हॅल्यू लागणार आहे. ए1 आला इथं 1 येणार, इथं B1 काय येणार -3 आणि C1 काय येणार -3. A2 काय येणार आपला A2 येणार इथं 3, B2 येणार -9 आणि C2 काय येणार -2. पहिली आपण केस फर्स्ट कंडिशन फर्स्ट चेक करूयात. कंडिशन फर्स्ट कोणती युनिक सोल्युशन साठी. आता युनिक सोल्युशन मध्ये आपलं काय दिलेलं आहे बघा. युनिक सोल्युशन मध्ये आपण काय करतो A1/A2 इज नॉट इक्वल्स टू B1/B2. ही चेक करूयात. A1 काय इथं 1/3. आता हे काय येतं बघूयात. B1/B2 -3/-9. मायनस मायनस काय झाले कॅन्सल झालेत. उरलं काय तर 1/3 इज इक्वल्स टू काय 3/9. म्हणजे युनिक सोल्युशनची कंडिशन तसं न करता डायरेक्ट आपण काय करू चेक करूयात काय येतंय म्हणून. आपलं कंडिशन सेकंड सगळ्या कंडिशन चेक करण्यापेक्षा ना आपण काय करूयात डायरेक्ट म्हणजे ते खूप मोठं लेंदी होईल तिन्ही कंडिशन चेक करण्यात. तर डायरेक्ट इथं बघूयात आपण की A1/A2 घेऊयात 1/3 बरोबर. नाहीतर इथे लिहून घेऊयात अगोदर A1/A2 इज इक्वल्स टू B1/B2. हे चेक करूया अगोदर. A1 काय आहे 1/3 इज इक्वल्स टू -3/9. सेम वाटते -9 1/3 इज इक्वल्स टू इथं मायनस मायनस कॅन्सल 3 1 जा 1 3 3 जा 1/3 हे इक्वल्स टू आलंय. तुम्हाला माहिती आहे A1/A2 इज इक्वल्स टू B1/B2 आल्यावर आपण C1/C2 चेक करतो बरोबर. C1/C2 काय ते पण बघूयात लगेच. -3/-2 मायनस मायनस गेट कॅन्सल. इथं काय राहिलं 3/2. डिवाइड तर होत नाही पण हे इज इक्वल्स टू आलाय का नाही. ही कंडिशन कोणती आली आपली. कोणती कंडिशन आली आहे नो सोल्युशनची. आठवती ना लास्ट वाली कंडिशन. याच्यामध्ये काय असतं द अबाव पेयर ऑफ लिनियर इक्वेशन हॅज अ नो सोल्युशन. इथे तुम्ही लिहू शकता. याच्यामध्ये दिलेले त्यांनी कोणतं हे द पेयर्स ऑफ लिनियर इक्वेशन हॅज अ नो सोल्युशन. द अबाव आपण म्हणू द अबाव पेयर ऑफ लिनियर इक्वेशन हॅज नो सोल्युशन बरोबर. कारण ही कंडिशन सॅटिस्फाय झाली ना नो. इथली आपण जी थर्ड वाली बघितली की नो सोल्युशनची. आता सेकंड मध्ये बघूयात. सेकंड मध्ये काय दिलेले आहे त्याच्यापैकी. आता सेकंड वाला घेते मी 2x + y इज इक्वल्स टू 5 and 3x + 2y इज इक्वल्स टू 8 बरोबर. आपण काय करतो याला इकडे बोलून घेत असतो तिकडच्या कॉन्स्टंट टर्मला. मायनस प्लसचं काय होणार -5 इकडे 0 हे झालं इक्वेशन 1. 3x + 2y याचं -8 होणार इज इक्वल्स टू 0 हे झालं इक्वेशन 2 बरोबर. याच्यामध्ये काय येणार आता A1 काय येणार 2, B1 येणार 1
आणि C1 काय येणार आपला -5, A2 येणार 3, B2 येणार 2 आणि C2 येणार -8. बरोबर. आता आपण काय करतो, चेक करतो आपण. A1/A2 इज इक्वल्स टू B1/B2 चेक करतोय. A1 काय 2/3 इज इक्वल्स टू 1/2. पहिल्याच कंडिशनला हे काय झालंय, कॅन नॉट बी इज इक्वल्स टू आलंय हे. ही कोणती कंडिशन झाली, युनिक सोल्युशनची. तुम्हाला काय सांगितलं, जर युनिक सोल्युशन आलं तर तुम्हाला ते कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडनी. मग काय म्हणू शकतो, दी above pair of linear equation has a unique solution. मग आपल्याला देन सॉल्व बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. आपण आता नेक्स्ट त्याच्यामध्ये हे सॉल्व करून बघूयात आणि त्याचे जे लास्ट वाले जे 2 एक्झाम्पल आहेत, 3rd आणि 4th, ते तुम्ही सॉल्व करायचे. याच्या पुढची क्रॉस मल्टिप्लिकेशनची मी घेते. आता या क्वेश्चन मध्ये बघायला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. कसं करायचे मी तुम्हाला सांगितलंय, तरी पण करून दाखवते मी. स्टार्टिंगला लिहून घेतो आपण A1 2, B1 1, C1 -5. त्यानंतर A2 3, B2 2 आणि C2 काय लिहितो आपण -8. तुम्हाला मी सांगितलं आपण काय करतो, अगोदर B1 आणि B2 लिहून घेतो, त्याचं क्रॉस करून आपण मिडलला काय लिहितो, इथं C1 आणि C2. बरोबर. सेकंडचं पण क्रॉस करतो आपण, त्यानंतर लिहितो आपण A1 A2, नंतर परत एकदा लास्टला आणि B1 B2. ही पहिली व्हॅल्यू असते x ची, मग ही y ची आणि ही कॉन्स्टंटची. बरोबर. मग आता व्हॅल्यू पुट करू. B1 काय इथे दिलाय 1 आणि हा 2 क्रॉस करणार आहे, तर आपण इथं काय येणार C1/C2 काय -5 -8. परत एक क्रॉस करणार A1/A2 काय 2 आणि 3. परत क्रॉस करणार लास्टला. स्टार्टिंगला काय घेतलं होतं 1 आणि 2, इकडे लास्टला पण काय येणार 1 आणि 2. आता x ची व्हॅल्यू काढायला आपल्याला काय करावं लागतं, डायरेक्ट हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × -8, 1 × -8 काय होणार, 8 1 जा 8, बट मायनस इथं निगेटिव्ह आहे ना, आणि मायनसचं साइन 2 5 जा 10, पण निगेटिव्ह साइन इथं पहिलं ऑलरेडी हे मायनस, नंतर परतचं इथं मायनस. हे लक्षात राहू द्यायचं. आपण का कुठलं कसं मायनस मायनस घेतोय. परत y ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी -5 × 3, -5 × 3 15, पण -15. आणि हे आपलं फॉर्म्युल्यातलं मायनस साइन 8 2 जा 16, बट त्याला मायनस साइन. बरोबर. इज इक्वल्स टू आता परत 1/2 2 जा 4, याला मायनस नाही, 3 1 जा 3, मायनस नाही. आता याला आपण पुढे सॉल्व करणार आहे. सॉल्व करताना बघा आता इकडे व्यवस्थित बघा, तिथं इथं बघा -8 आणि मायनस मायनस काय होणार इथं +10 इज इक्वल्स टू y/-15 आणि मायनस मायनस प्लस काय होणार 16 इज इक्वल्स टू 4 - 3 1 1/1. तुम्हाला माहिती ही व्हॅल्यू याला पण इक्वल्स टू घेतो आपण आणि याला पण इक्वल्स टू घेतो सॉल्व करण्यासाठी. x/10 मधून -8 गेले 2 उरले इज इक्वल्स टू काय घेतो 1/1 अँड y ची इथे किती उरणार 1च उरेल ना, ते पण पॉझिटिव्ह 1/1 क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 1 इकडे मल्टिप्लायला जातो x × 1 आणि हा 2 तिकडे जाणार 2 × 1 अँड y इकडे हा येणार y × 1 आणि 1 × 1 x × 1 x आणि 2 × 1 2. ही झालं x ची व्हॅल्यू आणि y × 1 y आणि 1 1 जा 1 ही झाली y ची व्हॅल्यू. झालंय सॉल्व करून क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड पण तुम्हाला कळाली. क्वेश्चन नंबर 1 कसा सॉल्व करायचा तो पण समजला एक्सरसाइज 3.5 मधला. आता क्वेश्चन नंबर 2 3 अँड लास्टचा 4 हे सगळे आपण 1 बाय 1 लेक्चर मध्ये बघूयात. तोपर्यंत थँक्यू.